कामठीत सिलेंडर दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन. घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ मागे घ्या, सुरेश भोयर. नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान काँग्रेस नेते सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात धरणे आंदोलन करून निदर्शन करण्यात आले. तसेच दरवाढ मागे घेण्यासंदर्भात तहसीलदार गणेश जगदाळे यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनात सांगितले की घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर व नागरिकांना मोठ्या प्रमाणात भुर्दंड बसत आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचं बजेट आवाक्याबाहेर गेल्यामुळे एलपीजी गॅस सिलेंडर दरवाढ कमी करण्यात यावी. निवेदन देतेवेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनंत वाघ, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष धीरज यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले, माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी, सुमेध रंगारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत शहाणे, उपसभापती कुणाल इटकेलवार, छत्रपाल करड भाजने, इर्शाद शेख, किशोर धांडे, प्रवीण कुथे, सेवादल शहराध्यक्ष डॉक्टर सुनील वाघमारे, राजकुमार गेडाम, मोहम्मद फिरोज, मनोज रंगारी, माजी उपसभापती कमलाकर मोहोट, राजेश बनसिंगे, प्रवीण फायदे, वारेगावच्या सरपंच रत्ना उईके, प्रकाश गजभिये, कृष्णा यादव, हिरा चौरे, सत्यफुला खोब्रागडे, सिंधू मेश्राम, प्रमिला बोरकर, पंचफुला मेश्राम, शोभा रंगारी, ममता कांबळे, सुमन डंबारे, तन्वी बेगम, फातमा प्रवीण बानो, हादरा बानो, आसमा प्रवीण, प्रमोद खोब्रागडे, प्रणाली बनसोड, पंढरी अंबाडकर, चंद्रशेखर बनसिंगेसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूजसाठी कामठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम.